दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या गुन्हेगारांना धारदार शस्त्र आणि दरोडा टाकण्याच्या साहित्यासह लोणी पोलिसांनी पिंपरी निर्मळ शिवार तालुका राहाता येथून जेरबंद केला आहे। दिनांक 3/1/2024 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या आदेशान्वये पोलीस सब इन्स्पेक्टर आशिष चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवी, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश सातपुते रात्रीच्या गस्त करता तसेच लोणी पोलीस स्टेशन अंतर्गत आस्थापना हॉटेल लॉजेस रात्रीच्या वेळी बंद करण्याची कारवाई करण्याकरता खासगी वाहनांना रवाना होऊन रात्र गस्त करीत असताना लोणीकडून पिंपरी निर्मळ तालुका राहाताकडे जात असताना लोणी पिंपरी निर्मळ रोडवरील निळवंडे कॅनलच्या पुलाच्या पुढे निर्जन ठिकाणी रात्रीच्या अंधारात 5 इसम हातामध्ये चाकू लाकडी दांडे घेऊन रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना अडवण्याचा प्रयत्न करीत असताना दरोडा टाकण्याच्या तयारीत दिसून आले। यावेळी पोलिसांनी त्यांना पकडण्याच्या उद्देशाने त्यांच्याजवळ वाहन घेऊन त्यांना वाहनामधून उतरून पकडण्याचा प्रयत्न केला असता सदर 5 इसमांपैकी बाळू किसन गायकवाड वय वर्ष 31 राहणार गणेशवाडी शिर्डी, अजित विजय कुऱ्हाळे वय वर्ष 19 राहणार कोऱ्हाळे तालुका राहाता, विधी संघर्षग्रस्त बालक राहणार शिर्डी बाजारतळ कालिकानगर यांना पकडण्यात आलं असून त्यांचे साथीदार योगेश कुऱ्हाळे राहणार वडार गल्ली राहाता एक अनोळखी इसम नाव पत्ता माहिती नाही असे मोटरसायकलवरून पळून गेले। पकडण्यात आलेल्या इसमांच्या ताब्यात 2 धारदार चाकू, 1 लाकडी दांडा, मिरची पावडर, सुमारे 25 फूट लांबीचा दोरखंड असे हत्यार आणि वस्तू मिळून आले असून याबाबत लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 09/2024 भादेवी कलम 399 402 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अटक व्यक्तींकडून सुमारे 1,10,000 रुपयाचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण, लोणी।